नमस्कार. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर, आर आर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे शांतीसेना. शांतीसेना हे एक विनोद प्रोव्हिजन आहे की ज्या देशामध्ये ग्रहकला आहे, आंतरिक मंडळी आहे आणि ज्या ठिकाणी शासन सत्ता करू शकत नाही, शासन चालू शकत नाही, अशा देशामध्ये सगळ्या जगातल्या देशांची मूळ एक शांतीसेना निर्माण केलेली आहे आणि ती तिथं शांतता निर्माण होण्यासाठी, तिथलच्या अंतर्गत मंडळी थांबविण्यासाठी त्या देशामध्ये काही दिवस काही वर्ष राहते तिथं आणि त्या ठिकाणचं एकदा वातावरण सगळं शांत करण्याचं, तिथं असणारे जे काही आतंकवादीसारखे काही ग्रुप असतात त्यांचा निपटारा करण्यासाठी म्हणून शांतीसेनेचं प्रोव्हिजन झाले. तुम्हाला वाटतं शांतीसेना हा विषय घेण्याचं काय कारण आहे? शांतीसेना घेण्याचं कारण असं आहे की बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आणि ईसाई आहेत त्यांच्यावर तिथलच्या जनतेकडून मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहे आणि त्या ठिकाणचं जे शासन आहे ते नेमलेलं आहे, जे की अमेरिकेच्या कृपेवर, इतर देशांच्या कृपेवर तिथं त्या नेमलेलं आहे, जे निवडूनही आलेलं नाही आहे. त्याला तसा तिथलच्या देशाच्या कायद्याप्रमाणे कोणतीही मान्यता नाही आहे, असं सरकार तिथं अस्तित्वात आहे. आणि त्या ठिकाणी बहुसंख्य समाज जो यवनाचा आहे ते लोक अल्पसंख्याकावर अत्याचार करत आहेत, घरं जाळत आहेत, त्यांची दुकानं जाळत आहेत, त्यांची खून करत आहेत. अशा स्थितीमध्ये भारत सरकारनं या एनोकडे मागणी करून शांतीसेना तिथं पाठवायला पाहिजे. ही जागतिक लेवलवरची पद्धत आहे आणि अल्पसंख्याकाचा आणि तिथलचा जो आददुखळी आहे, अंतर्गत मंडळी आहे, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी शांतीसेनेचं त्या ठिकाणी नियुक्ती करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकार या बाबतीमध्ये का विचार करत नाही याचं मला काही कारण माहीत नाही आहे, पण भारत सरकार त्या ठिकाणी डायरेक्ट इंटरफेअर करू शकत नाही. पण तिथलच्या हिंदूंना प्रोटेक्ट करणं हे भारताचं कर्तव्य आहे, कारण हिंदूंना भारताशिवाय जगात कोणीही सहारा देणार नाही आहे. म्हणून माझं हे जर म्हणणं कोणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचू शकलं तर फार चांगलं होईल. गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांच्या खात्यामध्ये ईमेल करता आला तर ही गोष्ट त्यांच्या कानावर जाईल. कारण की भारत सरकारनं त्या देशातल्या सध्या असलेल्या सरकारलाही सूचना दिलेली की अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यात यावं, त्यांच्या मालमत्तेचं, त्यांच्या जीवितहानीचं नुकसान होऊ नये, अशा प्रकारची सूचना केलेली आहे. पण त्यानंतर पुढे काही घडलेलं नाही आहे. आज एक चांगला बदल झाला जगामध्ये की ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. ट्रम्पच्या निवडून येण्यामुळे जगामध्ये बऱ्याच ठिकाणी इतिहास बदलला. ज्या अमेरिकेमध्ये जो बायडेनचं सरकार असताना त्या ठिकाणी असलेला जॉर्ज सोरोस नावाचा व्यक्ती भारताला धमक्या देत होता, भारतातलं मोदीचं सरकार पाडणार, त्यासाठी त्यांना काहीतरी $800 कोटी व्यवस्था केली होती आणि ते पैसे घेऊन इतरचे देशातले विरोधी पक्ष नेते, तथाकथित पत्रकार, तथाकथित संघटना या त्या पैशाच्या जोरावर भारतात काम करत आहेत. पण ट्रम्प निवडून आल्यानंतर तो माणूस अमेरिकेतून पळून गेला आहे. त्यानंतर कॅनडाचा जो पंतप्रधान आहे जुडो, हा सुद्धा भारताबद्दल एक प्रकारची दुश्मनी आंतरराष्ट्रीय करत होता. तिथलच्या खलिस्तावाद्यांना जे शीख समाजाचे खलिस्तानवादी आहेत त्यांना सपोर्ट करत होता. पण त्याची भाषा बदलून गेली ट्रम्प निवडून आल्यामुळं. आणि ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीच अशी घोषणा केली की पाकिस्तान बांगलादेशमध्ये होणाऱ्या
हिंदू आणि ख्रिश्चन समाजावर अल्पसंख्याकावर जो अत्याचार केले जाते ते त्वरित थांबविण्यात यावेत. म्हणून ट्रम्पसुद्धा या बाबतीमध्ये काहीतरी ॲक्शन घेतील अशी 100% खात्री आहे. पण भारत सरकारने यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन बांगलादेशमध्ये शांतीसेना नियुक्त करण्यात यावी अशी माझी मत आहे आणि माझी इच्छा पण आहे की त्या ठिकाणी शांतीसेना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणचा जो चाललेला अत्याचार, अन्याचार, गदारोळ, अंतर्गत बंडाळी थांबणार नाही. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं काय मत असेल ते आपण जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्यावं. जय श्रीराम.